प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागात एक मोठा ट्विस्ट घडलाय. आपल्या सगळ्यांचा एक अंदाज होता की प्रिया आता जेल बाहेर येण्यासाठी काहीतरी नाटक करेल, तर ते नाटक जे आहे ना, त्या नाटकाला सुरुवात झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता एक मोठा ट्विस्ट आलाय त्या नाटकामध्ये. आता तो काय ट्विस्ट आहे ना, ते तुम्हाला सांगते जेव्हा तो सीन येईल तेव्हा. तर सुरुवातीला अर्जुन कुसुमला सांगतोय की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. आता हे ऐकल्यावर कुसुमला फार मोठा धक्का बसलाय बरं का. कुसुम म्हणते, हे काय सांगताय तुम्ही अर्जुन सर? पण हे तुम्हाला कसं काय कळलं अर्जुन सर? हे तुम्ही कशावरनं बोलताय? तुम्ही भेटलात का सायलीच्या आई वडिलांना? मग अर्जुन सत्य सांगतो की मला मधुभाऊंनी सांगितलं, त्यांनी आधी अद्वैतला सांगितलं आणि मग मला सांगितलं आणि आता झालेला सगळा क्रम अर्जुनने कुसुमला सांगितलाय, जो आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर व्हिज्युअलाइज करून दिलाय. मग ही कुसुम म्हणते, अरे बापरे, मधुभाऊंना हे सगळं कसं कळलं माहित नाही. याआधी ते कधीच बोलले नाही हो सायलीच्या आईबाबांबद्दल. सायलीचे आईबाबा जिवंत आहेत हे त्यांना आधी माहित नव्हतं, हे नक्की आहे. म्हणजे सायलीचे आई बाबा मधुभाऊंना भेटले असतील का? अर्जुन म्हणतो, काही कळत नाहीये कुसुमताई. अर्जुन म्हणत असतो, कुसुमताई मला काहीच कळत नाहीये. कुसुम म्हणते, पण मला काय वाटतं आपण सायलीला हे सांगूयात का? अर्जुन म्हणतो, नको नको, तिला काय सांगणार आहोत आपण की हे असं अर्धवट तुझे आई बाबा जिवंत आहे बस. ते कोण आहेत, कुठे आहेत, ते सगळं सायलीने आपल्याला विचारलं तर काय सांगणार आहोत आपण तिला? नाही कुसुमताई, आपल्याला तिचे आई बाबा कोण आहे हे आधी शोधावं लागल. सायलीला जर सांगितलं ना आपण, तर तिचे आई वडील कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ती तडफडत राहील. आपल्याला अर्धवट इन्फॉर्मेशन मिळाली आहे, आपण ती सायलीला सांगितली तर त्याचा तिला त्रास नाही होणार का कुसुमताई? आपल्याला जोपर्यंत कॉन्क्रीट प्रूफ मिळत नाही तोपर्यंत आपण सायलीला काहीही सांगायचं नाहीये. मी सायलीला असं टॉर्चर होताना नाही बघू शकत कुसुमताई. मला वाटलं होतं की तुमच्याकडनं मला काही कळेल, पण तुम्ही आश्रमात उशिरा आलात हे मला माहिती नव्हतं. पण ठीक आहे, सायलीचे आई बाबा कोण आहेत हे फक्त मधुभाऊंना माहिती आहे. ते कधी कळतील आपल्याला कोण आहेत काय आहेत ते काही सांगता येत नाही. आणि मधुभाऊ पण केव्हा शुद्धीवर येतील तेही सांगता येत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर फक्त मधुभाऊच आपल्याला देऊ शकतील, नाहीतर आता या प्रश्नाचं उत्तर फक्त मला शोधावं लागेल. आता अर्जुनने ठरवलंय की सायलीच्या आई बाबांना शोधायचं आणि मालिकेचा नवीन प्रोमो पण आलाय प्रेक्षकांनो. सायलीला अचानक तिचा भूतकाळ आठवतो अर्जुन समोर, असा काहीतरी प्रोमो आलाय. पण असं वाटत नाही इतक्यात ते सगळं म्हणजे ओपन करतील वगैरे. नागराज आणि महिपतचा सीन दाखवलाय. नागराजने काल जे उपद्व्याप केले त्यावर महिपत त्याला ओरडत असतो आणि म्हणत असतो, कशाला करता ओ नागराज शेठ तुम्ही हे सगळं, नको ते उद्योग. तुम्ही पकडल्या गेले असते तर कितीला पडलं असतं ते? नागराज म्हणतो, अरे कुठे पकडल्या गेलो मी? नाही ना पकडल्या गेलो, मी आहे ना व्यवस्थित तुझ्या समोर. अरे मधुभाऊचा गेम करायची एक चांगली संधी आली आहे आता. पण अरे आत्ता मला कळलंय की मधुभाऊंकडे कोणीच नाहीये दवाखान्यात, सायली नाही, अर्जुन नाही. अरे आपण एक काम करू, आपण पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊ, तू एखादा माणूस घे तुझ्यासोबत तुझा आणि आपण त्या मधुभाऊचा गेम करून टाकू. चल. मग आता महिपत म्हणतो, ओ नागराज शेठ बसा खाली बसा नागराज शेठ, आपण आता असं काही करणार नाहीये. तो एकच असा माणूस आहे की ज्याला कळलंय की सायली ही खरी तन्वी आहे, प्रिया खरी तन्वी नाहीये. आणि ही तलवार त्या प्रियाच्या डोक्यावर टांगती राहिली पाहिजे. ती पोरगी किती पोचलेली आहे माहित नाही का तुम्हाला नागराज शेठ? हे बघा, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. नागराज म्हणतो, हो हे तुझं बरोबर आहे महिपत. त्यावर पुन्हा महिपत म्हणतो, उद्या जर का आपल्याला असं वाटलंच की ते म्हातारं उठतंय झोपेतनं, तर सरळ एखाद्या नर्सला पैसे देऊ आणि गळा आवळायला सांगू त्याचा. एवढं काय टेन्शन घ्यायचं नागराज शेठ? तुम्हाला हेच सांगायला मी इथं बोलवलं होतं. तुमची ती अर्ध्या मेंदूची प्रतिमा आहे ना ती, आणि हे अर्ध मड असलेलं म्हातारं, हे दोन्हीच्या दोन्ही आता तुम्ही डोक्यातून काढा नागराज शेठ. आणि अर्जुन सायली डोक्यात ठेवायची. काय आहे ना, आता पिंजरा लावायचा आहे आपल्याला. ते फक्त आणि फक्त या दोघा नवरा बायकोसाठी, अर्जुन आणि सायलीसाठी. महिपत विनाकारणच अर्जुन सायलीच्या मागं लागलाय असं नाही वाटत आहे आता, कारण तसं आहे त्याच्याकडे ठोस साक्षीला अर्जुनने जेलमध्ये पाठवल्याचं. पण उगाच त्यांच्या मागे हात धुवून लागलाय हा, असं मला वाटायला लागलंय. तर बघा आता पुढे काय दाखवलं त्यांनी सीन. ही सायली आहे ना, देवाजवळ प्रार्थना करत असते मधुभाऊंसाठी आणि रडत असते की देवा माझ्या मधुभाऊंना लवकर बरं कर. माझ्या मधुभाऊंना मी अशा अवस्थेत नाही बघू शकत. तिच्या घरच्या देव्हाऱ्यामध्ये ती देवी आई जवळ प्रार्थना करतीये आणि म्हणतीये, देवी आई
खूप संकट सहन केलेत मी. मला आता हे संकट नाही सोसवत आहे. मधुभाऊंना असं बघवलं नाही जाते मला. माझ्या मधुभाऊंना लवकर बरं कर. ते पहिल्यासारखे हसते खेळते दिसू देत. त्यांना दीर्घायुष्य लाभू दे देवी आई. आता ती असं प्रार्थना करत असतेच. तेवढ्यातनं सायलीला डोळे बंद केल्यावर असा मधुभाऊंचा भास होतो बरं का प्रेक्षकांनो. जणू काही मधुभाऊ तिला पॉझिटिव्हिटी देतात. मधुभाऊ तिला दिसतात डोळे बंद केल्यावर आणि मधुभाऊ तिला सांगत असतात, साऊ बेटा, मिळवण्यासाठी मी तुझ्यापासून दूर कुठे गेलोय. मी अगदी तसाच आहे, आनंदाने आणि उत्साहाने भरलेला, जसा तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या डोळ्यासमोर आहे ना, अगदी तसा. अगं मी काही इतक्यात जाणार नाहीये. मला तुझा आणि जावई बापूंचा संसार बघायचा आहे, माझी नातवंड बघायची. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तू तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसशील. साऊ बाळा, धीरानं माझी वाट बघ, मी लवकर येणार आहे. आणि आता रडायचं नाही हा, लढायचं. आता मधुभाऊ सायलीला असा थोडासा साक्षात्कार म्हणा किंवा काय शब्द वापरायचा मला कळेना, पण तिला एक पॉझिटिव्हिटी त्यांनी दिली आहे. आणि मग सायली डोळे उघडते आणि स्वतःशीच ठरवते, मधुभाऊ आता यानंतर माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू दे. मधुभाऊ, मला माहिती आहे की तुम्ही लवकर याल. आता रडायचं नाही, आता लढायचं. हे तुम्ही सांगितलेलं मी नेहमी लक्षात ठेवणार मधुभाऊ. आता सायली मनाशी असं ठरवते आणि देवी आईला नमस्कार करते. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता तिचं रडणं बंद होणार आहे. पण आता पुढचा सीन बघा, जो भलताच इंटरेस्टिंग दाखवलाय. ज्या सीन बद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगतेय, त्या सीनला सुरुवात झाली आहे. आता हा मैपत आलाय साक्षीकडे. मैपत म्हणत असतो, पोरी कशी आहे तू. साक्षी म्हणते, तुम्ही कशाला भेटायला येतो अण्णा, मला कशाला येतं इथे भेटायला. तुम्हाला माहिती आहे ना की रोज आता माझी थोडी थोडी झीज होणार आहे. ती झीज पाहायला येता का तुम्ही इथे. मैपत म्हणतो, पोरी शांत हो, तू इथे राहणार नाही. अशी कशी झीज होईल तुझी. तुझी सोय केली आहे मी इथून बाहेर काढायची. वकील साहेब आत येता का जरा. आता काल त्या वकिलाने केस घेतली ना साक्षीची, तो वकील आता साक्षीच्या तिथे आलाय जेलमध्ये. आणि मैपत म्हणतो, हे बघ, हा घेतलाय नवीन वकील, अर्जुन सुभेदारला टक्कर देणार आहे तो. आणि आता प्रिया मागेच आहे बरं का उभी. प्रिया हे सगळं ऐकतीये. मैपत साक्षीला म्हणतो, पोरी 113% मी तुला इथून सोडवणार. साक्षी त्या वकिलाकडे बघत असते. तो वकील म्हणतो, मॅडम तुमची केस मी पूर्ण स्टडी केली आहे. तुमच्या केसमध्ये काही ना काही लुकआउट मी नक्की शोधून काढेल. बघता बघता तुम्ही तुमच्या घरात असाल. आता जेव्हा तो वकील असं म्हणतो तेव्हा महिपत साक्षीकडे बघून स्माइल करतो. इथे पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. नेहमीप्रमाणे ते असे कट टू कट सीन दाखवतात ना तसे. आता ही अस्मिता म्हणत असते, मला कॉफी प्यायची आहे केव्हाची, कुठे गेली विमल. तेवढ्यात सायली येते कॉफी घेऊन आणि सगळ्यांना कॉफी देते. प्रतापराव म्हणतात, काय ग सायली, अगं तुला आराम करायला सांगितलं होता ना मी. सायली म्हणते, बाबा मी काय आजारी आहे का आराम करायला. आता मी बरी आहे. घरातली कामं केली ना की मला जास्ती छान वाटेल. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, ए बायको, अगं माझी कॉफी. सायली म्हणते, देते ना, पण तुम्ही हॉस्पिटलला गेला होतात ना, कुसुमताईला दिला का डब्बा. आणि मधुभाऊ कसे आहेत. अर्जुन म्हणतो, हो हो मी दिला डब्बा कुसुमताईला. आणि डॉक्टरांनी एक नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे मधुभाऊंवर. त्याचा रिस्पॉन्स छान देतात मधुभाऊ. सायली म्हणते, चला आता मधुभाऊ लवकर बरे होणार. आणि मी ठरवलंय आता नेहमी सकारात्मक विचारच करायचा. आणि आता रडायचं नाही. मधुभाऊ बरे व्हायची वाट बघायची. तुम्ही सगळेजण मला साथ देताय ना, त्यामुळेच आपले मधुभाऊ आता लवकर बरे होणार आहे आणि ते बरे होत आहेत. आता प्रतापराव म्हणतात, वा बेटा, माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. आणि मग पुन्हा मैपत आणि प्रियाचा सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांना. आता या कल्पनाताई त्या सायलीकडे असं बघताय असं आपलं दाखवलं. पण आता बघा, मैपतने वकील आणला, साक्षीशी तो वकील बोलला, हे सगळं प्रिया ऐकते बरं का मागून. आता मैपत असा हळूच तिच्या मागून जातो बरं का प्रियाच्या आणि म्हणतो, अय चिचुंद्रे, काय ऐकते ग तू. तुझ्या पोटात दुखत असेल ना. माझी लेक जेलातून घरी जाणार, सुटणार, पण तू हितच मरणार चिचुंद्रे. त्यावर प्रिया चिडते आणि म्हणते, ओ तुम्ही तुमच्या पोरीपुरतं पहा ना, साक्षीपुरतं. माझं काय होणार आहे ते तुम्ही कशाला ठरवताय. आता प्रिया त्या मैपतला असं बोलते ना जरा वर आवाज करून. तेव्हा मैपत तिला म्हणतो, अरे वा, गिरे तो भी टांग ऊपर. हा माज उतरवणार मी.
उतरवणार, आधी हितनं माझ्या लेकीला घरी नेणार आणि मग सूर्यानं तुझ्या पोटात ढासळून काढणार. काय म्हणला, काही की का ढवळून काढणार असं काहीतरी बोलला तो मैपत प्रियाला. प्रिया म्हणते, ओ मला धमक्या देऊ नका, आधीच सांगते मी. आता साक्षी तिथे आहे असा भास होतो आपल्याला, असं वाटायला लागलं बरं का प्रेक्षकांनो मध्येच. मैपत म्हणतो, मी करून दाखवत असतो 113%. हा मैपत शिकरे धमक्या बिमक्या देत नसतो, हा मैपत सगळं करून दाखवत असतो 113%. बघायचं का कसं. ये पाय. आता मैपतने एक छोटीशी चिठ्ठी काढली आहे बरं का बाहेर. सुरुवातीला म्हटलं की किराणा मालाची यादीच आहे, पण आता मैपतने त्यावरती 4 नावं लिहिलेले आहेत. मैपत म्हणतो, हे वाच, ही लिस्ट बघ. पहिलं नाव काय आहे बघ, माजी अधिकारी सरंजामे. त्याच्या पोटात मी नाही काढलं, त्याला डायरेक्ट विषाची बाटलीच पाजली. पोरीच्या आणि मायच्या मरणाच्या भीतीनं त्याने ती विषाची बाटली गटकन पिऊन टाकली. सरंजामेवर मारली फुल्ली. मैपत त्याच्या स्टाईलने आणि त्याच्या भाषेत प्रियाला धमकी देतोय, पण आता ही धमकी झाली अर्धी. मध्येच पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. प्रिया आता घाबरायला लागली आहे बरं का या मैपतला. आणि मध्येच सायलीचा सीन दाखवलाय. सायली म्हणते, आई तुम्ही माझी किती काळजी घेताय हे मला माहितीये बरं. उगीच नाही, मी हॉस्पिटलमधून आल्यावर तुमच्या हातचा माझ्यासाठी केलेला चहा तयार होता. अर्जुन आता ते ऐकतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. पण आता कल्पनाताईंनी मोठा असा उसासा सोडला आणि त्या म्हणतात, हा मी ना हे फक्त माणुसकीच्या नात्याने केलंय बघ. आणि तसंही मी आता ठरवलंय की कोणाला जीवही लावायचा नाही आणि कोणावर विश्वासही ठेवायचा नाहीये. कारण मी जेव्हा जेव्हा असं करते तेव्हा तेव्हा मी फसल्या जाते हे मला माहीत झालंय. हा तरी पण मला माझ्यातली माणुसकी जिवंत ठेवायची आहे. कोणी माझ्याशी कितीही वाईट वागलं ना तरी मी माझी माणुसकी विसरणार नाही. कल्पनाताईंनी सायलीला असा टोमणा दिलाय आणि त्या पुढे म्हणतात की आता मी फक्त अंतर ठेवून वागणार आहे समोरच्या व्यक्तीशी. साहजिक आहे म्हणा, आता या दुखावल्या गेल्या म्हटल्यावर या टोकाला त्या जाणारच. कारण एक नाही, दोन्ही सुनांनी त्यांना धोका दिला असा त्यांचा गैरसमज झालाय. पण तरी सुद्धा प्रतापराव आता या कल्पनाताईंकडे बघत राहतात. पण आता अर्जुनला काहीतरी आयडिया सुचली असं त्यांनी दाखवलाय बरं का त्याचा चेहरा. म्हणजे आधी तो टेन्शन मध्ये असतो आणि अचानक त्याचा चेहरा चमकतो. पण आता ती आयडिया जी सुचली आहे ना ती आपल्याला शेवटच्या सीन मध्ये दिसणार आहे. आता पुढे मैपतची धमकी कंटिन्यू. मैपत प्रियाला ती लिस्ट दाखवतोय आणि म्हणतोय, पाहिलं का पुढचं नाव काय आहे, सरंजामे नंतर काय नाव आहे, राजेंद्र. त्याला डायरेक्ट ठो, माझा माणूस आहे. तरी सुद्धा मी याच्यावर मारली फुल्ली. तिसरं नाव काय आहे, काय आहे तिसरं नाव, तुझा बाप मधुकर पाटील. त्याच्यावर आहे अर्धीच फुल्ली. त्याचा हाफ मर्डर केलाय मी म्हणून अर्धी फुल्ली. चौथं नाव वाच बरं, वाच ना. प्रिया काही वाचत नसते म्हणून मग मैपत तिच्या अंगावर ओरडतो, अगं वाच ना. प्रिया म्हणते, प्रिया प्रिया. आता मैपत पुढे म्हणतो, आता या नावावर पण मी मारणार फुल्ली. मैपत आता मुद्दाम म्हणतो बर का, साक्षी अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोपर्यंत पोहोचायचं असेल तर या बाईला मला ओलांडून जावं लागणार. तुला मी आधी घरी नेणार आणि मग हिच्यावर मारणार फुल्ली. आता प्रिया तिचा असा गळा सेफ ठेवायचा प्रयत्न करते. तिला वाटतं मैपत पुन्हा गळा दाबतो का काय. आता ना प्रेक्षकांनो विदिन अ सेकंड त्यांनी हा सीन बदललाय बरं का. असं वाटलं मला एका क्षणाला की हे इमॅजिनेशन आहे की काय. तर आता मैपतने या प्रियाला धमकी दिली आणि मग एकदम प्रिया तिथे बसलेली दाखवली जेलमध्ये आणि साक्षी तिच्या बाजूला आहे बर का. पण मला असा भास वाटला की काय, पण साक्षी नसून तिचे सीन तिथे दाखवले जातात असं एक फील झालं मला, म्हणून सहज शेअर करतेय. तर आता प्रिया एकदम टेन्शन मध्ये दाखवली. अचानक तिच्या डोळ्याखाली खूप काळं काळं झालेलं दाखवलं. म्हणजे मागे ती गोरी गोरी दिसत होती ना, आता अचानक वेगळीच दिसायला लागली आहे. म्हणजे खूप अशी क्षीण झाली असं दाखवलं त्यांनी. आणि ती अशी एकटीच बसली आहे. तेवढ्या तिथे अश्विन आलाय बरं का. आणि अश्विन आल्या आल्या ही प्रिया त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, अश्विन, अरे अश्विन काय झालं रे, भेटला का रे एखादा वकील, कोणी आहे का रे, मला सोडवेल का रे इथून कोणी, बोल ना रे अश्विन, मिळाला का रे वकील कोणी. तर आता अश्विन काहीच बोलत नाही. मग आता ही प्रिया म्हणते, कळतंय तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय की काहीच घडलेलं नाहीये, नाही भेटला ना तुला वकील. साक्षीला काय तिचा बाप घेऊन जाईल पण मी इथेच मरणार ना. अश्विन म्हणतो, अगं इतका निगेटिव्ह विचार करू नकोस तू तन्वी, किती रेस्टलेस दिसतीयस, तू इतका त्रास नको करून घेऊस नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. त्यावरती प्रिया म्हणते, आता इथे जिवंत कोणाला राहायचंय, आता या
जेलमध्ये आता असं ती बोलते 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 ना एकदम तिला भोळ येते बरं का आणि ती बेशुद्ध पडते. आणि हा सीन जरा जास्ती गाजवला त्यांनी. आता अश्विन एकदम घाबरतो आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो, कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर लवकर या, ए तन्वी अगं तुला काय झालं? अश्विन मोठ्या मोठ्याने ओरडतो तेव्हा त्या कॉन्स्टेबल येतात आणि त्या जेलचा दरवाजा उघडतात. अश्विन आता आतमध्ये जातोय बरं का. त्या जेलच्या आतमध्ये तन्वी बेशुद्ध खाली जमिनीवर पडलेली असते. आता तो सारखा ओरडत असतो तो अश्विन की तन्वी अगं उठ, काय झालं तुला, तन्वी उठ. आता ती जेलरबाई म्हणते, हे बघा आम्ही ना आमच्या डॉक्टरांना बोलवतो हा, यांच्यासाठी थांबा. आणि मग जेव्हा हा अश्विन तिला जागं करत असतो तेव्हा साक्षी म्हणते, हिला खरंच चक्कर आली आहे का चक्कर याचं नाटक करते ते जरा चेक करा. अश्विन ओरडतो आता साक्षीवर आणि म्हणतो, जस्ट शट अप, मी फक्त तिचा नवरा नाहीये, मी डॉक्टर पण आहे. असं म्हणून आता तो पुन्हा तन्वीला जागं करायचा प्रयत्न करतोय. तन्वी, ए तन्वी अगं उठ ना. आता त्या कॉन्स्टेबलवर ओरडत म्हणतो, तुमचे डॉक्टर कुठे, तुम्ही बीपीचं मशीन तरी मागवा, पाणी आणा, पटकन पाणी आणा. आणि मग ती बाई तिथे माठ आहे ना जेलमध्ये, तिथे पटकन पाणी देते अश्विनला. तो तिच्या तोंडावर पाणी मारतो, उठ तन्वी उठ. आता ही शुद्धीवर येते बरं का. पाणी शिंपडल्यावर तोंडावर प्रिया आता उठून बसते बरं का. अश्विन म्हणतो, मदत करा ना जरा हिला उठून बसवायला. प्रिया आता एकदम खरंच क्षीण झालेली दाखवली बरं का प्रेक्षकांनो. पण आता कसं झालं माहिती का, लांडगा आला रे आल्यासारखं झालंय प्रेक्षकांनो. म्हणजे प्रिया दरवेळेला खोटं नाटं वागते, त्यामुळे ती आता खरंच बेशुद्ध पडलीये असं वाटतंय तर खरी बरं का प्रेक्षकांनो. पण आता ते खरं आहे का खोटं आहे हे काही लवकर समजणाऱ्यातलं नाहीये. म्हणजे ती एकदम म्हणजे ही ऍक्टिंग करते प्रिया का खरंच ही बेशुद्ध पडली हे नेमकं आज त्यांनी दाखवलेलं नाहीये. पण आपल्या सगळ्यांचा अंदाज होता ना की ही प्रेग्नन्सीचं नाटक वगैरे करेल असं काहीतरी मला वाटायला लागलंय. रॅदर असं पण असू शकतं की ही खरी सुद्धा प्रेग्नेंट असू शकते प्रेक्षकांनो. कारण तिचं जे हे नाटक आहे ना ते एकदम ओरिजिनल वाटलंय. त्यामुळे प्रिया आता बाहेर येऊ शकते हे कारण सांगून, एक असा माझा अंदाज आहे बरं का. आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून आवर्जून सांगा. कारण दुसरं कारण नाहीये ना तिला जेल बाहेर काढण्याचं. तर बघा म्हणजे आपल्याला तशी मालिकेची स्टोरी आधीच माहित असते म्हणा. इकडे अर्जुन जरा तगमग होतोय आणि तो विचार करतोय, आधीच सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, ते कोण आहेत कुठे आहेत ते कळेना, आणि त्यात जी खरी सायलीची मम्मा आहे ती अशी वागते सायलीशी, असं अर्जुनला वाईट वाटायला लागतं. आता सायलीचे खरे आई बाबा कोण आहे हे मी शोधतोय, पण माझी मम्मा सायलीशी कशी वागते. आता त्याला ते आठवतं सगळं की कल्पनाताई आतापर्यंत चांगल्या वागत होत्या आणि आता वाईट वागताय सायलीशी. तो विचार करतो, मम्मा आणि सायली दोघी एकमेकींशी खऱ्या आई मुलीसारख्या वागत होत्या. मला काहीही करून आता या दोघींना जवळ आणावं लागेल. मम्मा कोणाचं ऐकूनच घेत नाही. मी काय करू या दोघींना जवळ आणण्यासाठी. काहीतरी वेगळी आयडिया मला करावी लागेल आता, तरच मम्मा ऐकेल. अर्जुन असा विचार करतो 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 आणि त्याला अचानक आयडियाची कल्पना येते आणि तो कल्पनाला नाही तर प्रतापरावांना फोन करतो आणि म्हणतो म्हणजे आता त्या प्रतापरावांना वाटतं हा घरातच आहे, घरातल्या घरात कशाला फोन करतोय हा. आणि ते फोन उचलतात आणि म्हणतात, काय रे अर्जुन, अरे घरातल्या घरात काय फोन करतोयस रे, अरे तुला काय बोलायचं इथे समोर येऊन बोल ना माझ्याशी. अर्जुन म्हणतो, डॅड डॅड माझं बोलणं ऐकाल का तुम्ही जरा, मी काय सांगतोय ऐकून घ्या. हे बघा मी जे बोलतोय ते नीट ऐका आणि मोठ्याने बोलू नका. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. मम्मा समोर असेल ना तुमच्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या रूम मध्ये या. त्यावर प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन पण काय काम आहे. अर्जुन म्हणतो, डॅड बोलू नका ना तुम्ही, माझं नाव नका घेऊ ना फोनवर, मम्मा समोर असेल ना, तुम्ही या बरं पटकन माझ्या रूम मध्ये, पटकन या, बोलूच नका काही, या लवकर. प्रतापराव म्हणतात, बरं बाबा आलो. आता त्यांना समजे ना की अर्जुन काय गेम खेळतोय. आणि मग इकडे या अस्मिताबाई चिप्स खात असतात. तेवढ्यात अर्जुनचा फोन येतो तिला. अर्जुन तिलाही फोन करून बोलवून घेतो त्याच्या रूम मध्ये. अस्मिता फोनवर बोलते आधी आणि म्हणते, हॅलो काय रे अर्जुन, कशाला फोन करतोयस घरातल्या घरात. अर्जुन म्हणतो, ए अस्मिताई तू जे काही करत असशील, जिथे कुठे असशील तिथून पटकन माझ्या खोलीत ये. अस्मिता म्हणते, तुझ्या रूम मध्ये कशाला रे. अरे अर्जुन मला वाटलं तू तर गेलायस बाहेर, अरे तू कशाला फोन करून बोलवतोयस तुझ्या रूम मध्ये. अर्जुन म्हणतो, ए अस्मिताई ये म्हटलं ना, ये ना यार प्लीज. अस्मिता म्हणते, अरे मी आताच हॉलमधून माझ्या रूम मध्ये आले, मला कंटाळा आलाय रे आता चालायचा, मी कशी येणार बरं तुझ्या रूम मध्ये. अर्जुन म्हणतो, पायऱ्या चढून वरती ये, तुला अशा अवस्थेमध्ये व्यायामाची गरज आहे ना अस्मिताताई, सो माझ्या रूम मध्ये ये, व्यायाम करत करत मला बोलायचंय तुझ्याशी, मोठं टॉप सिक्रेट सांगायचंय तुला, पटकन ये.
टॉप सिक्रेट आहे जे तुझ्यासोबत शेअर करायचंय. आता जेव्हा हा टॉप सिक्रेट सांगतो तेव्हा अस्मिताचे डोळे चमकतात. ती म्हणते टॉप सिक्रेट, बरं बरं येते येते असं म्हणून ते चिप्स तिने संपवलंय आणि आता अर्जुनच्या खोलीत यायला तयार झालीये आणि इथे एपिसोड संपलाय. आणि पुढच्या प्रोमोमध्ये आपण बघितलंय काल तो अर्धा प्रोमो की आता हे सगळे ठरवतात की कल्पनाताईंचं वागणं बदलायचं. पण आता ते कसं बदलायचं, तर अर्जुन त्यावर तोडगा काढतोय की मम्मा स्वतः कशी वागू दे सायलीशी, पण दुसरं कोणी वाईट वागलेलं तिला आवडणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून सायलीशी वाईट वागायचं म्हणजे मम्मा आपोआपच सायलीशी चांगली वागायला लागेल. आता यांचं ठरलं आणि सगळेजण टॉर्चर करायला लागतात सायलीला. मुद्दाम आता अस्मिता सायलीला बोलायला लागते जेवताना, काय ग सायली इथे माझ्या तोंडासमोर कशाला उभी आहेस, आता तुझं तोंड बघत बघत जेवणं मला कठीण जाणार आहे, मी चालले माझ्या रूम मध्ये. आणि प्रतापराव पण म्हणतात झालं तुझ्या मनासारखं झालं ना सायली, आता उठवलं ना तू माझ्या मुलीला जेवता जेवता. आता हे सगळेजण मुद्दाम सायलीला त्रास द्यायचं नाटक करतात बरं का, जे सायलीला पण माहिती नाहीये. आता ही सायली म्हणते प्लीज प्लीज कोणी असं जेवणावरनं उठू नका ना. आता अर्जुन म्हणतो मी पण नाही जेवत, मग मी पण उठतो. सायली म्हणते उठू नका जेवणावरून, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी जर आता जेवण नाही केलं ना तर मी 3 दिवस अन्न त्याग करेल. सायली तर कुठल्या कुठे टोक गाठून टाकते बाबा. म्हणजे तिचं एक तिकडे असतं नाही तर तिकडे आधीमध्ये काहीच नाही. अर्जुन, प्रतापराव आणि अस्मिता या तिघांचं प्लॅन वर्क होईल का, कल्पनाताई सायलीच्या बाबतीत मवाळ होतील का, हे आता येणारे भागच सांगतील. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, प्रिया खरंच प्रेग्नेंट असेल का ती नाटक करेल, मला नक्की कमेंट करून सांगा. मला असं वाटतंय की कदाचित ती प्रेग्नेंट असावी, पण तेही 100% सांगता येणार नाही प्रेक्षकांनो. खरं आहे, बघूयात आता काय काय होते, पण ती नाटक करेल हे मात्र नक्की आहे. आता कुठलं आणि कसलं नाटक करते ते सगळं जरा गुलदस्त्यात आहे, त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चालता चालता रिव्ह्यूला लाईक करायला विसरत जाऊ नका हो. आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. बघत राहा ठरलं तर मग. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.